नमस्कार, मी विद्या. मराठी रेसिपी घरची आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे तो गौरी पूजनच्या दिवशीचा आहे, म्हणजेच गौरीचे वौसे करतात त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आमच्या नवीन सुनबाईंचा नवीन वौसा नवीन घरामध्ये आहे आणि नवीन वौशासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसा भरायचा ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आजचा वौसा आहे तो कोकणातील पारंपरिक पद्धतीने मी भरणार आहे. आमच्या कोकणामध्ये फळं, फुलं, आणखीन भाज्या याचाच वौसा असतो. त्याच्यासाठी ही मिक्स भाजी घेतलेली. याच्यामध्ये भेंडी आहे, कारलं आहे, पडवळ आहे, सुरण आहे, भोपळा आहे. असे चांगले पातळ असे काप करून घ्यायचे आणि काकडी पण आहे. जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या भाज्या घ्यायच्या आहेत आणि त्या भाज्यांचे असे आपण पातळ असे काप करून घ्यायचे. जास्त मोठे मोठे काप करायचे नाहीत, म्हणजे भाजी आहे ती वेस्ट होत नाही. कमीत कमी 5 प्रकारच्या तरी भाज्या घ्यायच्या आहेत इथे. तसेच नवीन वौसा आहे म्हणून सुपाऱ्या ह्या अख्ख्या घ्यायच्या. जुना वौसा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुकडे करून घातले तरी चालेल. म्हणजे खारीक, बदाम, अक्रोड, हे खोबऱ्याचे काप असे आपण वौशामध्ये घालायला घेणार आहोत. आणि ह्या झाडांची पानं आहेत, म्हणजे हे करिंद्याचं पान आहे. करिंद्याचे पान, काकडीचे पान किंवा भोपळ्याचे पान, दुधीचे पान असे 5 प्रकारची 5 पानं घेतली तरी चालतात किंवा एका प्रकारची घेतली तरी पण चालतात. जर तुम्ही शहराच्या ठिकाणी राहत असाल तर जे शक्य पान असेल ते पान घ्यायचं आणि एका सुपामध्ये अशी आपल्याला 5 पानं लावायची. पण सुपामध्ये पानं लावायच्या आधी सूप आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला पुढच्या भागाला 5 फेरे असे दोऱ्याचे बांधायचे, म्हणजे सुतगुंडीचे बांधायचे. 5 बांधले तरी चालतात किंवा 7 बांधले तरी पण चालतात. आणि प्रत्येक पानावरती आपण जे जे साहित्य घेतलेलं आहे ते थोडं थोडं ठेवत जायचं. पहिल्या काळामध्ये फळं आहेत ती ठेवायची नाहीत, कारण फळं ही पहिली मिळायची नाहीत. पण आता आपल्याला शहराच्या ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी पण शक्य होते म्हणून फळ ठेवतात. 5 फळं आहेत ती अख्खी ठेवली तरी चालतात किंवा तुम्ही अशी कापून ठेवली तरी पण चालतात. कारण 5 सुपं एकदम उचलायची असतात, तर आपण अख्खी फळं भरून ही 5 सुपं एकदम उचलू शकत नाही, म्हणून असे आपण त्यांचे तुकडे भरायचे. आणि प्रत्येक सुपामध्ये आपल्याला एक एक नारळ पण ठेवायचं आहे. आणि नारळाबरोबर एक कपडा आणि ओटीचं हे सामान असतं ते पण ठेवायचं आहे. आणि जी पानं आपण तयार केलेली आहेत त्यांना हळद पिंजरीची बोटे लावायची आहेत. आणि पहिली सुपाला पण 5 बोटे लावून घ्यायची आहेत. आणि हे गौरीच्या ओटीमध्ये ठेवण्यासाठी जे आणलेले फुलवर आहे तो पण ठेवायचा आहे. प्रत्येक पानावरती फुलं आणि अक्षता घालायची आहेत. आणि आपलं हे गौरीचं सूप आहे ते एक तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व सुपं आहेत ती भरून घेणार आहोत. नवीन वौशासाठी 5 सुपं लागतात आणि जुने वौसे असेल तर 1 सूप लागतं. तर आज आम्ही 3 जणी आहोत, तर आमचे तिघींचे जुने वौसे आहेत म्हणून 3 सुपं आणि नवीनची 5 अशी आज आम्ही 8 सुपं भरणार आहोत. गौरी वौसा आपण का करतो, गौरी पूजन आपण का करतो, गौरी पाण्याच्या ठिकाणातून आपण का आणतो, गौरी गणपतीचं विसर्जन पाण्यामध्ये का करतो, किंवा गणपती आपल्या घरच्या पूजेसाठी डाव्या सोंडेचा असावा की उजव्या सोंडेचा असावा, असे सर्व व्हिडिओ आहेत ते मी शेअर केलेले आहेत, ते नक्की एकदा पाहून घ्या. तसेच गणपतीचे विसर्जन केल्याच्यानंतर पाटावरून आपण माती समुद्रातली का आणतो, कशासाठी आणतो, त्याची पण मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. अशा सर्व व्हिडिओंची मी लिंक देणार आहे, ते नक्की पहा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. गणपती बाप्पाकडे जातोय म्हणून अंशू आणि मी दोघं मिळून रेडी झालाय. हां, गौरीला जातेस ना? गणपतीला जातेस, पण वरती गौर पण आहे. मम्मा तर गौरीकडे चालली. इथे आमची सुपं भरून झालेली आहेत. अशा प्रकारे आमची ओवसण्याची सर्व तयारी झालेली आहे. आम्ही आता ओवसासाठी जाणार आहोत. जर तुमचा नवीन वौसा असेल तर तुम्ही गौरी गणपती आहेत ते 5 तरी आपल्याला वौसावे लागतात. आज आम्ही माझ्या 3 सुनबाई आणि मी अशा चौघी मिळून आम्ही 4 गणपती आणि 2 गौरी वौसायला जाणार आहोत. गौरी वौसायला जाताना तांब्यातून दूध पाणी, एक हळद पिंजरीचा करंडा आणि निरंजन, अगरबत्ती असं आपल्याला जाताना घेऊन जायचं आहे. गेल्याच्या नंतर पहिलं दुधा पाण्याने फुलाने पाणी शिंपडायचं, अगरबत्ती लावायची, निरंजन तर आपण पेटून नेलेलंच आहे. आणि पहिली गौरीची हळद पिंजर लावून पूजा करायची. आणि आपण जे भरलेलं वाण आहे त्यातलं नारळ कपड्याचं वाण आहे ते गौरीजवळ ठेवून द्यायचं आहे. आणि 5 वेळा निरंजन ठेवून 5 सुपासकटच आपण ते वौसायचं आहे. आपल्या गौरीला ओसून झाल्याच्यानंतर गौरीजवळ प्रार्थना करायची की आपण हा वौसा आपल्या पतीसाठी करतो, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करतो. तर त्या देवीला आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे, त्याला निरोगी आयुष्य दे, माझा संसार आहे ते सुखाने आणि आनंदाने चांगला व्यवस्थित असा फुलू दे. काही जण तर ह्याला आपला वंश वाढावा म्हणून पण गौरीचे वौसे करतात. अशी एक पद्धत आहे काही ठिकाणी. तसेच त्यातले एक वाण आहे ते गणपतीजवळ पण ठेवायचं आहे.
आमच्या बिल्डिंगमधल्या काही महिला आहेत त्या पण इथे गौरी ओसण्यासाठी आलेल्या आहेत. ही गौर आहे ती आमच्या बिल्डिंगमधलीच आहे. आपलं ओसून झाल्याच्या नंतर तिथे असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आपण हळद कुंकू लावायचं आहे आणि आपल्याकडचं एक वाण आहे ते द्यायचं. हे वाण देताना, वाण म्हणजे आपण जे पानं भरलेले आहेत ते एक पान द्यायचं. ते भरताना देताना आपल्यापेक्षा जे कोण मोठे असतील वयाने त्यांनाच द्यायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा. अशा प्रकारे आमचे 4 गणपती आणि 2 गौरी आहेत त्या ओसून झालेल्या आहेत. आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.